कैलाश नाईक यांना आपण पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंच जाताना आपण पाहतोय गुणेश पाटील आणि आमचे तिसरे पंच सुरेश गरत. अतिशय चांगला कालपासून पंचांचं काम या स्पर्धेमध्ये आपण पाहतो मित्रांनो. तीक्ष्ण नजर असं म्हटलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने काही क्षणातच तो निर्णय घ्यावा लागतो पंचांना. बावेश तयारीमध्ये. आज चांगला खेळ झाला बावेशचा. सकाळी 48 धावांची पहिल्या मॅचमध्ये यादगार इनिंग त्याची प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 2 धावांकरिता अर्धशतक हुकला होता, मात्र मॅच फिनिश केली होती बावेशनेच. पाहूया सुनीलच्या अगेन्स्ट कोणत्या प्रकारची सुरुवात होत आहे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफला डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. बावेचं खातं ओपन होत आहे. टीम हर्षित इंटरप्राइजेस टेमकरपाडा टीम संघाचं खातं ओपन होत आहे. गावातील एक मात्र संघ राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. 7वा संघ आहे. त्याच्याकडून अपेक्षा असेल गावाला देखील की फायनलचे दरवाजे खोलावे. मात्र समोर एक क्लिअर स्ट्रिक टीम आहे बालाजी स्पोर्ट्स. त्या संघाचा खेळ सर्वांनाच बघितलाय. सुनील लांब लचक गोलंदाजाचं रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. रवीश सज्ज होत आहे. समोर ड्राईव्ह केल्या लॉंग ऑनला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. हलकास मिस फील्ड आणि त्याचं कारण 2 धावा. थ्रो देखील थोडंसं रॉंग थ्रो फेकला गेलाय. रवीचं खातं ओपन होते 2 धावेने. महत्वाच्या मॅचमध्ये सकाळच्या दुसऱ्या मॅचमध्ये विशाल भोईरने चांगली फलंदाजी केली होती. अपेक्षित टीम हर्षित इंटरप्राइजेस गोट्या धाब्याचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. तुषार सोन्या पाटील यांची इथे उपस्थिती झालेली आहे. शॉर्ट बॉल थोडासा बाउन्स अधिक बाउन्स होता आणि पंचांनी फायनली घोषित केले की हा स्क्वेअर चेंडू आहे. इट्स अ वाईट. तुम्ही पंचांनो निराश होऊ नका. तुम्हाला एक एक रिव्ह्यू आहे. तुम्ही वाईट नोबल साठी घेऊ शकता आणि पंचांना जर डाऊटफुल असेल तर पंच रनआउट साठी तुम्ही देखील घेऊ शकता. प्रिन्स मूवीज आहेत. प्रिन्स मूवीज असल्यानंतर सर्वांना माहितीच आहे दूध का दूध पाणी का पाणी. एक स्पष्ट लाईट एलिगस आहे या भिवंडीचा आणि त्यानेच खऱ्या अर्थाने लाईट एलिगसला सुरुवात केली या भिवंडी नगरीमध्ये. याच मैदानावरून
आरके ट्रॉफी पासून. इथे मिस टाइम चेंडू होता हवेमध्ये, क्षेत्ररक्षक गलीमधला पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. रवीश आपली बॅट जी आहे पूर्णपणे सेट करत आहे, कारण की पहिल्या षटकाचा खेळ आहे. भावेशला स्ट्राईक दिली जाते. भावेश याच्या बॅटमधून एक धाव आली आहे. आयोजन कमिटी भरपूर तयारीमध्ये, फायनलचा मॅच देखील होईलच त्या गोष्टीकडे ते देखील लक्ष देत आहेत. येणाऱ्या पाहुण्यांना कॉल्स मेसेज पाठवले जात आहेत की तुम्ही अगदी वेळेवर या. त्या सर्व पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. फायनलचं सेमीफायनलचा मॅच पाहतो आपण. आणि अर्थातच बॅटिंग कार्डमध्ये जर बघितलं तर चांगली बॅटिंग आहे आरसीबी एंटरप्राइजेस संघाकडे देखील. मात्र सध्या सर्वांचं लक्ष भावेशवर आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने जात आहे. गोलंदाज सुनील. ओरपी चेंडू लॉप केलाय समोर. आरके पाटील स्टँडच्याकडे चाललाय चेंडू. येतोय षटकार. नक्कीच आमचे संदीप पाटील किंवा संदीप जुकर ते काका मैदानामध्ये आलेत, त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचे. ते कोण आहेत आम्हाला माहिती नाहीये, त्यांना बाहेर घ्या आपण. षटकाराने इथे 22चा अटक सुरू झालेला आहे. 10वा धावफलकावर झालेल्या आहेत त्या 11 धावा. 11 रन बन चुके. मॅच ऑन असताना कोणीही मैदानाच्या आतमधून येऊ नका. असं पहिल्यांदा आपण बघितलंय मैदानातून कोणीतरी चाळ देत आहे आणि अगदी कैलाश नाईकने सांगितलं ठीक आहे. करेश नाईक एन्जॉय करताना स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे डगआउट खेळाडू कक्षामध्ये. तंदुरीचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा करेश नाईक अख्खी पण कमी पडतो. चला आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया आपण. चर्चा होत असते, चर्चा होणं देखील फार महत्त्वाचं आहे. स्पर्धेचं आयोजन अतिशय चांगला करण्यात आलेलं आहे. बक्षीस भरपूर मोठे आहेत. मालिकावीर स्पोर्ट्स सायकल ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर टॉवर फॅन कूलर देखील आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. करेश म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज देखील थोड्या वेळात त्यांचे देखील स्पोर्ट्स शूज पोचतील. मोठा फटका खेळला, अजून एक धमाका. आही चेंडू झाला सीमा रेखा पार. अजून एक षटकार. तरुण पिढीचा आहे आधार, तरुण पिढीचा आहे आधार. नेता आमचा आहे तो साधा, भरलंय साऱ्यांच्या मनात. 3540 नंबरच्या गाड्या कीर्तन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक ठेवला यो. समोर कोण आहे काही फरक पडत नाहीये भावेशला. माझा खेळ नॅचरल आहे, मी तोच खेळेल आणि तोच खेळ मैदानामध्ये दाखवत असताना एक चांगली धावसंख्या उभारली आहे सध्याच्या घडीला. धावसंख्या 17 धावा धावफलकावर पाहतोय आपण. 17 विदाउट विकेट्स. एक चांगली सुरुवात पाहतो आपण हर्षित एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. सुनील एक मजबूत कड़ी के ऊपर वार किया जा रहा है. वार देखील आज शुक्रवार आहे, उपवासाचा दिवस आहे आज देखील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. अजून एक आता फसलाय. आता चेंडू हवेमध्ये. भावेशला आता परतीचा प्रवास करावा लागेल. आप शेर आहे तो हम भी सवा शेर आहे. पाचवर टेमगर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमगर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमगर पाड्यानं. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो. पाचवर टेमगर पाड्यानं आर्यन चषक ठेवला. एक प्रश्न निर्माण होत आहे. रवींद्र गुलवी गोटे आमच्या सोबत जोडीला आहेत. 2 षटकार आले होते. कदाचित एखादी सिंगल देखील चालली असती संघाला. काय वाटतं, मोठा फटका येणं गरजेचं होता का? नाही, जसं जमते तसं खेळावं त्यांनी, कारण मागे सुद्धा बॅट्समन आहेत. बिंदास खेळा. क्या बात आहे. काल जसं भारतीय संघाने क्रिकेट खेळलं, पहिल्या चेंडूपासून अटॅक केलं आणि त्यानंतर शेवटपर्यंत मग 200 डायरेक्टली 53 धावा उभारण्याचं काम केलं.
असाच खेळ आपला झालं पाहिजे असं रवींद्र गुळवी यांचं म्हणणं आहे. जास्तीत जास्त धावा 60+ एक चांगला टार्गेट बनवू शकतो. हवा देखील आहे आणि हवा के साथ घटा के संग षटक कंप्लीट. काही पाहुण्यांची उपस्थिती या व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय. अंबरनाथ तालुका मनसे सहसचिव महेश बुदाची पाटील या साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे या मुख्य व्यासपीठावर. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. अंबरनाथवरून आमचे पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. नारेंगाव इथे आपण पाहतो की सुरुवात केली आहे गोलंदाजाने अगदी विकेट न केली आहे. त्यांच्या मनात 35 से 40 नंबरच्या गाड्या कीर्तन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमघर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमघर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो धन्यवाद माझवर DJ. टेमघर पाड्यान. ज्या दोन खेळाडूंनी चांगली सुरुवात करून दिली होती आणि त्या सुरुवातीला कुठेतरी फुल स्टॉप लावलेला आहे गोलंदाजांनी. कारण की जाता जाता सुनीलने एक विकेट घेतला शेवटच्या चेंडूवर आणि आता सुरुवातीलाच पाहतोय की गोलंदाज नवीन आल्याने काहीतरी नाविन्य करताना आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे थोडंसं खेळ थांबला जाईल कारण की मैदानामध्ये खेळपट्टीवर ज्या पट्ट्या आहेत त्या आखायचे संदीप पाटील. प्रफुल्ल आला नवीन फलंदाज. खऱ्या अर्थाने पाहुण्यांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर महेशजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. हवेचं प्रमाण देखील भरपूर मोठं आहे आणि त्या हवेचा फायदा घेण्याकरिता लेफ्टी फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवण्याचं काम केलं कॅप्टनने. चर्चा होणारच आहे. चर्चा एकच या स्पर्धेची आर्यन चषक 2026 या स्पर्धेचा. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की पिच मेकर संदीप पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. सकाळपासून आपण पाहतोय गेले किती दिवस खेळपट्टीला रोलिंग करण्याचं काम देखील ते करत आहेत. A1 जोडी संदीप जुकर असतील आणि संदीप पाटील असतील. त्यांनी या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी जी आहे त्याने स्पॉन्सर केलेली आहे आणि तेच सध्या या स्पर्धेसाठी मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रजनीकांत जुकर यांची देखील उपस्थिती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जुकर परिवाराची स्पर्धा म्हटली का मग सर्व जुकर परिवार जो आहे आवर्जून उपस्थित असतात. कालपासून जयदास जुकर यांची उपस्थिती पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक कालपासून अगदी पहिल्या चेंडूपासून तर काल शेवटच्या चेंडूपर्यंत होते. आजही तसंच पाहायला मिळतं या व्यासपीठावर आणि आज व्यासपीठावर महेश पाटील यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळत आहे. फार दुरून आलेले आहेत आणि फार दुरून जेव्हा पाहुणे येतात मग संध्याकाळी सर्वांना ठाऊकच आहे भिवंडी कोणगाव जिथून मार्ग आहे येण्याचा तिथे संध्याकाळची ट्रॉफिक असते. गोलंदाज तयारीमध्ये नवीन स्वर्गीय श्यामने केले इनकडून प्रफुल्ल. पाहूया ॲडवाइस आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला की डावखुऱ्याचा फलंदाज आहे. हवा भरपूर वेगाने वाहत आहे. सिंगल डबल की षटकार चौकार येईल पाहूया आपण. योगेश मात्रे नानाभाई यांची उपस्थिती श्याम नाईक गॅलरीमध्ये त्यांची उपस्थिती होते. त्याने देखील आज सुजित मात्रे डॉन बाय यांनी बनवलेला जो भोजन आहे स्वाद घेतलाय. मात्र इथे समोरच्या दिशेने उडवलाय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे अजून एक धक्का लागलाय. प्रफुल्लला देखील या मॅच मध्ये काही करता आलं नाहीये. मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. आज भातवड टेमघर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श धन्यवाद गावाचं. शंकर दादाने सामने नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन हिते चौधरी मैदानाच्या आतमध्ये. आता कॅप्टनला फोर्स केलं बालाजी स्पोर्ट टीमच्या खेळाडूंनी की कॅप्टनला घेऊया आतमध्ये
आणि आता कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये बोलवलं कारण की विकेटची जरी लागली आहे, विकेट थांबण्याचं नाव घेत नाही आहे. 9वा पर्व या स्पर्धेचं. गेली 9 वर्ष ही स्पर्धा आपण एन्जॉयमेंट करताय मित्रांनो. आर्यन चषक आणि आर्यन 11 जो संघ आहे शंकरदादा जोकर यांच्या माध्यमातून हा दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम या भिवंडी नगरीमध्ये ट्रॉफ्या ज्या येतात ना, त्या ट्रॉफ्या एकदम पूर्णपणे ते प्रथमतच येतात, त्यानंतर कॉपीराईट होतात ते ट्रॉफ्या, असं आयोजन असतं. या ट्रॉफीसाठी धडपड या संपूर्ण भिवंडी नगरीमध्ये होत असते. सतरा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. कॅप्टन आती शुरुआत करना चाहते थे वहाँ पर. डॉट गेंद, खूबसूरत गेंदबाजी होती हुई, चांगली गोलंदाजी, विकेटनं सुरुवात केली आहे. लागोपाठचे 2 विकेट आले होते, हॅट्रिकवर होते गोलंदाज. त्यानंतर डॉट चेंडू आलेला आहे. थोडीशी शांतता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये काय सुरुवात करून दिली होती गोलंदाजाने सुनीलने, अगदी धावा खर्च केल्या होत्या. 17 हा आकडा खतरा झालाय. समोर फॉलोथ्रो मध्ये नक्कीच एस्टनचा वेध तर घेतलाय, मात्र काय घडलंय पाहूया आपण. 2 धावा होत आहेत का पूर्ण. थ्रो चांगला आलेला आहे. थोडासा फलंदाजाच्या नक्कीच हाताला चेंडू लागलाय, मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. कदाचित गोलंदाज नवीनचा जर चेंडूला हात लागला असता तर नो स्ट्रायकिंगला जो विशाल होता ना, त्याला परतीचा प्रवास करावा लागला असता. 2 धावा पूर्ण. बंट्या नवीन चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. शांतता ठेवली आहे सध्या हर्षित एंटरप्राइजेस संघाला. कॅप्टनवर आता पूर्ण जिम्मेदारी या स्पर्धेची. ढकललाय, पंच केलाय, पुश कर, खुश रव. गॅप भरपूर मोठा आहे. चेंडू चालला सीमारेखा पार. येतोय हितेश चौधरी. क्षेत्र बैल आणि बंट्या बैल यांचे मालक आहे दीपेश नाईक आणि त्यांचे संगीत आता सुरू झालेले आहेत, म्हणजे थांबण्याचं नाव होणार नाहीये. चौकार आला, लेट मगर ग्रेट. एक चौकार येणं फार महत्वाचं होतं. दबाव जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करताना हितेश चौधरी आपण पाहतोय. पुढचा चेंडू नवीन, पुन्हा एकदा ढकललाय, चेंडू कट केलाय. आता फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, सर्व गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या. सचिनची कलाबाजी देखील पाहायला मिळाली. अंपायरला विचारलं आऊज दॅट, मात्र अंपायर इज बेच तिथे बघितलं आपण. तर धावा कंप्लीट झालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त एकच धावा झालेली आहे धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 24 धावा, 24 रन्स. समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे, सर्वांना ठाऊक आहे. त्या संघाकडे 7 ते 8 फलंदाज आहेत. त्या संघाच्या समोर तुम्हाला टार्गेट एकच सेट करता येईल, तो म्हणजे 50+. भूषण मात्रेचं येणं बाकी आहे. काही खेळाडू नवीन देखील आहे संघामध्ये, त्यांचं देखील येणं बाकी आहे. आता सध्या तरी आपण पाहतो की आता हवा भी और धुवा भी काम करेगी या नाही, कारण की हवा भरपूर वेगाने वाहत आहे. पश्चिमेवरून पूर्वेकडे जी हवा आहे ती आपण पाहतोय, त्या हवेचा फायदा घेईल का. आणि इथेच टार्गेट असेल इथून की 20+. अशा जर धावा आल्या तर मग सुरुवात चांगली होईल. मात्र गोलंदाज त्या मूडमध्ये दिसत नाहीये. गोलंदाज आलेला आहे तिसऱ्या षटकासाठी, पियुष आलेला आहे. नया जोश, उभरते सितारे आहेत या भिवंडी नगरीचे. येणाऱ्या कालामध्ये या भिवंडीचा फॉर्मेट जो आहे भिवंडी इमर्जिंग ग्रामीण क्रिकेट, त्या क्रिकेटला कुठेतरी 7 समुद्र पलीकडे नेण्याचा हा काम हे खेळाडू करणार आहेत येणाऱ्या कालामध्ये. फ्युचर क्रिकेट असं म्हटलं जातं. तुम्ही जेवढं चांगलं खेळणार तेवढं तुमचं आवर्जून नाव समालोचक घेत असतात. तुमचं परफॉर्मन्स चांगलं होणं फार महत्त्वाचं आहे.
चला पाहूया पियुषचं षटक सुरू झालेलं आहे. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू राऊंड विकेटने कट करण्याचा प्रयत्न आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता याला म्हणतात खेळाडू वृत्ती, स्पोर्टमॅन स्पिरिट आणि नक्कीच विकेट. कॅप्टन आउट. व्यक्त करू ते चांगले संगीत वाजवत आहेत, मात्र तो एक ट्रेंडिंगला संगीत आलेला आहे. संतोष मामाचा गाणे होऊन जाऊ दे. धाबा झालेले धावबलकावर 24 धाबा 24 रन्स. संदीप जुकर थोडंसं रिलॅक्स मूडमध्ये, कारण की अजून यानंतर एक मॅच होणं बाकी आहे, फायनल मॅच. त्यानंतर फ्री. कालपासून अफाट मेहनत गेली 4 दिवस या स्पर्धेच्या मागे आहेत. RN11 खेळपट्टी बनवणं, ग्राउंडमध्ये पाणी मारणं, सर्व मॅनेजमेंट करणं सोपं काम नाही आहे. स्पर्धा ऑर्गनाईज करणं आणि ते खऱ्या अर्थाने शंकरदादा जुकर यांच्या कांद्याला कांदा लावून सर्व खेळाडू जे आहेत RN11चे सर्व मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनय चांगली फिल्डिंग करताना एक सिंगल धाव आली आहे. मला वाटतं अतुल आले नवीन फलंदाज. यस, त्याच्या बॅटने ही धाव आले. 25 धावा, सिल्वर जुबली, 25 रन्स. विशाल भोईर, आप जो भी करना है आज विशाल को ही करना है. सकाळी 3 मध्ये 3 ठोकले होते. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. चौकशी होईल का CID लागली जाईल, दीपेश नाईकचं देखील म्हणणं आहे. विशाल भोईर उर्फ नौशा सज्ज होत आहे. स्ट्रोक मोठा घ्यायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, अगदी शफल झाले होते. डॉट चेंडू आउट आहे. पंचांनी थोडंसं डान्सिंग केलं, गोट्या अंपरची आठवण आली आम्हाला. विशाल भोईर आउट झालेले तिथे. काय नक्की घडले अजूनही शो नाहीये विशाल भोईर की मी आउट झालोय. पंचांना विचारतात, बालाजी स्पोर्ट्सचे खेळाडूंना विचारतो विशाल की मी आउट झालोय का. रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पाहूया आपण रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून की नक्की एक्झिट काय झालं तिथे. सर्वप्रथम पायानं चेंडू लागलं आणि त्यानंतर जी क्रीज बॉक्सची पट्टी आहे त्याच्या बाहेर होते आणि विकेट किपर सचिनने कलाबाजी केली आहे. चला, फलंदाज आउट झालाय. मैदानाच्या आतमध्ये केतन. चेहऱ्यावर थोडे स्मित ते जे आहेच नेहमीप्रमाणे, मात्र बॅटिंग करायची, आज जिम्मेदारी घ्यायची आहे. देवरुंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. देवरुंगकरांचा भाचा आहे दीपेश नाईक. देवरुंगचा जसं खेळाडू दिसतो ना तसं त्याचं नाव लगेच त्याच्या नावापुढे देवरुंग. नाही, नक्कीच दीपेशचं भरपूर प्रेम देवरुंग गावावर देखील आहे आणि गावावरून घेतलेला देखील प्रेम भरपूर आहे. पहिला महिला गोलंदाज तयारीमध्ये पियुष. पुढचा चेंडू टाकताना बॅटर सेट नाहीये. पुन्हा एकदा जागेवर जातील गोलंदाज. तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण नेहमी बघितलेला आहे. कैलाश नाईक असेल, मग गुणेश पाटील, हे महान पंच या स्पर्धेकरिता आपण पाहतोय. काल गोकुलदास पाटील सर होते, श्याम पाटील होते, संजय पाटील होते. आज सुरेश घरत आहेत तिसरे पंच. लांबून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाही आहे. आणि असंही म्हटलं जातं की जेव्हा मोबाईलमध्ये नेटवर्क नसतो तेव्हा आपण देखील टेन्शनमध्ये असतो ना. जेव्हा तुमचं क्रिकेटमध्ये फुटवर्क नाही मग तुम्ही स्ट्रोक देखील ऑफर करू शकणार नाही आहेत. म्हणून हा डॉट चेंडू पाहायला मिळाला प्रेक्षकांना. धाबा बनत नाही आहेत. धाबांना इथे पूर्णविराम लावला गेला. 4 विकेट आलेल्या आहेत मागच्या 10 चेंडूमध्ये. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा आलेल्या आहेत. इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावा कशाही येऊ द्या, मात्र येणं फार इम्पॉर्टंट असेल. केतन
आज केतन मात्र वाकलंज त्याच्यासारखीच इनिंग खेळावी लागेल. त्याचे प्रयत्न आहेत मात्र थोडंसं कटर चेंडू आणि बाहेरच्या दिशेने निघून गेला म्हणून पंचाने हा ठरवलाय की वाईट आहे, एक्स्ट्रा दाब आहे. या गावाने खूप मोठे मोठे खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आज करेश म्हात्रे यांची उपस्थिती झाली होती. वंडर भिवंडी जगदीश नाईक असतील, कैलाश नाईक पंच म्हणून या स्पर्धेमध्ये काम करत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, एलिव्हेशन झाला नाही व्यवस्थितरित्या, मात्र एकच धाव इथे मिळेल आणि ती देखील लेग बायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 28 धावा. सुरुवात थाटामाटाने झाली होती. जेव्हा घराचा एखाद्याला पाया बांधायचा असेल ना, त्याकरिता जो फाउंडेशन रचला जातो ना, तो पहिल्या षटकामध्ये रचला, मात्र घर वरती चढवताना कमी पैसे पडले, खर्च कमी झाला म्हणून धावा कमी आल्या. नवीन आणि पियुष याची गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. टॉप घेर टाकावे लागतील फलंदाजांना. अतुल सज्ज होत आहे. टाकलाय, फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये, मैदानाच्या आतमध्येच आहे. किमान मी म्हणेल की 40+ हा टार्गेट चांगला होऊ शकतो. आणि आता हवेच्या अगेन्स्ट मारायचं बोललं म्हणजे डोकेदुखी काम असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. टीम मीटिंग घेऊ नका आपण, फक्त गोलंदाज रिलीज करा आपण. 29 धावा धावफलकावर, 29 रन. आज 22 लवकर आउट झाला ना, त्याचं कारण देखील आहे. 22ने 2 षटकार ठोकले होते, तिसरा षटकार ठोकणं इम्पॉर्टंट होता का? आज जाताना प्रश्न त्याला विचारेल मी. पारितोषिक भरपूर मोठा लागलेला आहे, मात्र तो खेळाडू कधी उतरेल मैदानामध्ये ह्याच्यावर डिफेंड आहे. मात्र बॉल ऑफ बहादूर करिश मात्र सध्या स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये आलेले आहेत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तयारीमध्ये. ओमकार. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ आहे. इथून किती धावा येतील व्हेरी इम्पॉर्टंट. स्पोर्ट्स शूज करिश मात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू सुरुवात समोर समोर उडालाय, लॉप केलाय, श्याम नाईक गॅलरी मध्ये चाललाय, स्टँड अँड डिलिव्हर. येतोय षटकार. आहे आणि अतुलने सांगितलंय अब जो भी करना है मुझे करना है. आणि ज्या प्रकारचे 2 फटके खेळलेले आहेत, कटिंग काम आहे. समोर खेळणं कटिंग काम आहे क्रिकेटमध्ये. धावसंख्या 41 धावा. मी म्हटलं होतं की जर 40+ धावा जर झाल्या तर एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना, आणि त्या धावा नेल्यात अतुलने 40च्या वरती. पुढचा चेंडू हॅट्रिक ऑन आहे.
षटकारांची हॅट्रिक नव्हे तर मात्र धावा चांगल्या जुळल्या पाहिजे. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे, मात्र क्रीज एकाने सोडले तर दुसऱ्याने सोडली नाहीये. त्याचा आता प्रश्न निर्माण होईल, आउट आहे की नाही कैलाश नाईक, आपण निर्णय कळवायचा. नोट आउट. खऱ्या अर्थाने दोघांना क्रीज सोडायची होती, फक्त एकच धाव ऍड होईल. एका धावाने 42 धावा धावफलकावर, 42 42 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. या इनिंग नंतर आपण स्वागत सन्मान देखील करणार आहोत. अमरनाथ या परिसरातून काही पाहुणे इथे दाखल झालेले आहेत. सन्माननीय महेशजी पाटील यांचं आपण स्वागत सन्मान या इनिंग नंतर आपण करणार आहोत. किती धावांचा टार्गेट ठेवेल याच्यावर सर्व लक्ष असेल अर्षित एंटरप्राइजेस संघाचं. क्रिकेटच्या दुनियामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या या भिवंडीचं नाव आवर्जून घेतला जातोय. भरपूर मोठे मोठे फॉर्मॅट होत असतात आणि नाईट स्पर्धा जास्तीत जास्त या भिवंडी नगरीमध्ये होत असतात. आणि सध्या तरी पाहतोय आपण शंकरदादा जुकर यांनी ठेवलेला हा मानाचा करण आपण पाहतोय. काही चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 13 आलेले आहेत. 10 जरी आले तरी काम बनेल. मात्र गोलंदाजाला इथून एकच सांगेल, कदाचित कदाचित 2 ते 3 धावा किंवा 5 धावा, मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित राहावं लागेल गोलंदाजाला. इथे मोठा फटका खेळलाय आणि आता तिथे फिल्डर आहे, चांगली झेल, विकेट. उद्या आपल्या पण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग बनवलंय आर्यन चषकाची, त्या टायटल सॉन्गला आपण ऐकवा. दीपेश नाईक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण म्हात्रे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोलच्या म्हणण्याप्रमाणे भूषण मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमोल तरे श्याम नाईक गॅलरीमध्ये. त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जर 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले तर 1000 रुपये. ठीक आहे, काही हरकत नाहीये. गोलंदाज तयारीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने श्याम नाईक गॅलरीकडून शॉर्ट बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम आहे. चेंडू आबेमध्ये होता. एक सिंगल धाव आली आहे. सकाळपासून आता बॅटिंग मिळाले तर करेल तरी काय भूषण. प्रत्येक संघामध्ये असे खेळाडू असतात की ते, आता बालाजी स्पोर्ट टीमचं घ्या आपण, दोघांनी विदाउट विकेटनं 10 विकेटनं मॅच जिंकली होती बालाजी स्पोर्ट सरुलपाडा टीम संघासाठी. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना अर्ध्यानं बॅटिंग मिळाली, सचिनपर्यंत बॅटिंग गेली होती. असा खेळ आहे. ओमकार अंतिम चेंडू. ओ, चांगला ड्राईव्ह केलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून शतरक्षक पोहोचतोय, मिस फील्ड होतोय. 2 धावा आल्या, 3रं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 3रं धाव मिळणार आहे की नाही? नाही. फलंदाज आउट. विकेट प्लस 2 धावा. षटक समाप्त झालेले आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त. टोटल धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत त्या 45 आणि 46 धावांचं एक चांगलं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. टार्गेट चांगला आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण सत्कार आपण इथे व्यासपीठावर करणार आहोत. धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय शंकरदादा जुकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचे आहेत. नरेगाववरून अंबरनाथ परिसरातून आलेले आमचे हे पाहुणे आहेत. महेश पाटील दादाने इथे सन्मानित केला जात आहे. गेले 9 वर्ष 9वा पर्व या स्पर्धेचं आणि अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत असंही जयदादा जुकर यांची देखील उपस्थिती झालेली आहे. मात्र हा सन्मान आपण पाहतोय सन्माननीय शंकर अनंत जुकर आपल्या शुभ हस्ते करत आहेत. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की प्रत्येकाचं स्वागत आणि सन्मान इथे होणं फार महत्त्वाचं आहे. सन्माननीय मच्छिंद्र पाटील.
मच्छिंद्र पाटील साहेबांचं स्वागत सन्मान करूया आपण. ते देखील अमरनाथ वरून या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील शुभ सन्मान इथे होत आहे. त्यांना देखील सन्मानित केला जाईल. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा महावस्त्र इथे ओढला जात आहे. माहेची प्रेमाची ही श्वाल आणि प्रेम वाढवण्याकरिता प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. आणि पनवेलवरून सागर भुईर इथे दाखल झालेले आहे. सागर भाऊंचं देखील स्वागत सन्मान करूया आपण. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सागर भुईर आपण या मुख्य व्यासपीठावर शंकरदादा झुकर आपल्या शुभास्ते हा सन्मान करत आहेत. पनवेल इथून बोललं म्हणजे तर भरपूर लांबचा पल्ला आहे आणि त्या परिसरातून हे पाहुणे जे आहेत दाखल झालेले आहेत या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपडा ऐतिहासिक मैदानावर. आपण आलात या कार्यक्रमाला, धन्यवाद साहेब. तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय जिथे टीम हर्षित एंटरप्राइजेस मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग, चर्चा, फुल खर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून आर्यन चषक 2026. कमॉन डीजे, एक संगीत होऊन जाऊ द्या. सलामीची जोडी ए पर्यंत मैदानामध्ये. बंट्या बैलाचे मालक दिपेश नाईक ऑपरेटिंग करताय सध्या. चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमगर पाड्यान. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं, शंकर दादाने सामने धन्यवाद डीजे. ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. नक्कीच महेश पाटील, मच्छिंद्र पाटील आणि त्याचबरोबर सागर भुईर जे आमचे पाहुणे इथे दाखल झाले होते ते आमची रजा घेत आहेत आर्यन चषक 2026च्या. क्या बात आहे. ही माझी तिसऱ्यांदा वेळ आहे या चालू अंगामध्ये की पाहुण्यांकडून आम्हाला बक्षीस चांगल्या समालोचकांसाठी आलेलं आहे. धन्यवाद भाऊ, आपलं प्रेम. नक्कीच आपण आलात या कार्यक्रमाला. शंकरदादा झुकर, जयदास झुकर आणि संपूर्ण झुकर परिवाराच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने या भिवंडी क्रिकेटच्या जर्नीमध्ये आज आम्ही 2007 पासून समालोचक करत आहे. समाधान चषकापासून फारसा अनुभव देखील आलेला आहे या भिवंडीकरांचा की नवीन क्रिकेट देखील पाहायला मिळेल. एक नया जोश असं म्हटलं जात आहे. नवीन खून, जो नवीन रक्त असतो ना, तो टॅलेंट सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली. शंकरदादा झुकर, जयदास झुकर आणि आर्यन 11 भादवडच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही निमंत्रण देऊ. 365 दिवसानंतर या स्पर्धेचं आम्ही पुन्हा एकदा आयोजन करू आणि तुम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही आमंत्रित करू. त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला क्रिकेटच्या दुनियामध्ये जिथे टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा बॅटिंग करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये, 46 धाबा बनवायचे आहेत आणि गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. नाही, असे मी भरपूर पारितोषिक मिळवलेले आहेत. आणि छकड्यावरचा विचार केला तर शर्तीमध्ये असे समालोचक कमसे कम 10-12 हजार रुपये कमवतात. दीपेशला देखील त्याचा अनुभव आहे. सनी आणि नो स्ट्राईकला आपण पाहतो योगेश. आणि गोलंदाज तयारीमध्ये आकाश. बादशाबाईचा पहिला पुलटा चेंडू आणि त्याच्यावर पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल टावरिंग षटकार पाहतोय आपण. आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा धन्यवाद डीजे. सन्मान. आज तर या स्पर्धेचं फायनल आहे. उद्यापासून ओरिजिनल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावर. जे आंबे चषक 2026 त्या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत सन्माननीय रणजित नाईक असतील, मग त्याचबरोबर संदीप लक्ष्मण नाईक आणि त्याचबरोबर पंढरीनाथ भोईर आणि राजेश मोतीराम नाईक यांच्या दिमागदार आयोजनामध्ये उद्याची स्पर्धा इथेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
ओरिजिनल 40+ क्रिकेट संस्थापक अध्यक्ष दयानंद सोरगे साहेबांचा तो फायनल असणार आहे. ओरिजिनल मात्र अजून एक वॉट स्ट्रोक शॉट ऑफ द इव्हनिंग. सनी बरसलाय आज दिवसभर. मारती चौकार षटकार आज बातवड टेमगर पाड्यान आज बातवड टेमगर पाड्यान आज बातवड धन्यवाद डीजे. कडक कडक फलंदाजी पाहतोय आपण. एक नव्हे दोन खेळाडू त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत बादशाह जवळ. मात्र हॅट्रिक फुलटच चेंडूचा वापर केला गोलंदाजाने आणि सनीचं मूड देखील आहे. सकाळपासून पाहतोय आपण की फक्त चोपताच ठेवलं प्रत्येक गोलंदाजाला. नव्या कंपनीचे जे चेंडू आहेत त्याची चांबडी लोलवली जाते सध्याच्या घडीला. हॅट्रिक ऑन आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का पाहूया आपण. 46 धावा बनवायचे आहेत. चेंडू आलेला आहे. चेंडू आलेला आहे. चेंडूची वाट पाहत आहेत. बादशाह पुन्हा एकदा राऊंड विकेटने. अजून एक फुलटॉस. फुलटॉसला या मैदानावर तुम्हाला वाचू शकणार नाहीये तुम्ही गोलंदाज. 3 मध्ये 3 ठोकले आतापर्यंत. काल 5 मध्ये 5 सुजित भोईरने ठोकले होते. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणी आदर्श गावाच. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो बाजवर टेमगर पाड्यान. आर्यन धन्यवाद डीजे. चषक कालच्या षटकारांची चर्चा सुजित भोईर आणि मिलिंद म्हात्रे तरी मिथुन म्हात्रे करत आहेत. कॉम्प्रोमाइज करत आहेत सध्या मैदानाच्या बाहेर. चर्चा करत आहेत. चर्चेचा विषय ठरला सध्या बादशाह देखील. 3 मध्ये 3 आलेले आहेत. रेकॉर्ड बनते ही तुटणे केली आहे. पाहूया रेकॉर्ड बनवेल का सनी आजच्या दिवसामध्ये. 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम रचेल का. दिसतोय ताकद दिसतोय आणि गोलंदाजाचा मूड देखील दिसतोय. कारण एकही चेंडू खेळपट्टीवर टाकले नाही आतापर्यंत. बादशाह को अब यॉर्कर ही डालना होगा तब जाके बच सकते. राइट आर्म ओव्हर द विकेट. ठरवलंय सनीना. आज हम करेंगे नहीं, आज तोडेंगे हम. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11 ची धन्यवाद डीजे. करती पाहुणे. सारंगावचा हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने कडक फलंदाजी करताना 4 मध्ये 4 ठोकले आतापर्यंत. रेकॉर्ड बनते ही तुटणे केले. या मैदानावर अनेक रेकॉर्ड आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचं कीर्तिमान भरपूर खेळाडूंचे नावे आहेत. मात्र सनी इथे भिवंडी इमर्जिंग क्रिकेटच्या माध्यमातून नावारूपाला येऊ शकतो. मात्र हा पुन्हा टाकावा लागेल. बादशाह गोलंदाजाला वाईटचा इशारा आलाय. धावांची लुटमार. सिल्वर जुबली आतापर्यंत 25 धावा आलेल्या आहेत. आता नो स्ट्राईकचा फलंदाज काय चर्चा करत असेल स्ट्रायकिंगच्या फलंदाज. कारण की एवढ्या धावा आल्यात तरी चर्चा करणं फार महत्वाचं होता. हा प्रश्न निर्माण होत आहे. योगेचं देखील एक लुकआउट पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक समोर खेळलायत. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 1 शॉट 1च धाव. अतिघाई इथे बघायला मिळाली. गोलंदाज आकाश. एखादी विकेट. 7 खून में से 1 खून माफ हो सकता है. एखादी विकेट नाही ना. फुलटा जर टाकायचा ठरवलाच आहे त्याने. अजून एक चौकार पाहतोय आपण. नेहमी समालोचक गोलंदाज मनोधैर्य वाढवण्याचं काम करत असतात. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी झाली रवींद्र गुलवी इथे कुठेच तुला माफी मिळणार नाहीये. शंकर झुकर या दादाला तरुण पिढीचा आहे आधार. तरुण पिढीचा आहे आधार. तरुण पिढीचा आहे आधार. नेता आमचा आहे तो. धन्यवाद साधा. डीजे. परलय 30 धावा दिल्या. आता राहिल्या किती 16. 18 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. याच्या अगोदर एकाने 35 दिल्या होत्या मयूर.
प्रथम एंटरप्राइजेसच्या विनीतनं 35 धावा दिल्या होत्या आजच्या दिवसामध्ये, मात्र त्याच्या रेकॉर्डची बरोबरी करू शकला नाही आकाश बाल बचे. 30 धावा दिल्या त्यांनी. इतक्या दुरून खेळाडू आलेले आहेत, त्या खेळाडूंना संध्याकाळपर्यंत ठेवणं थांबवणं फार महत्वाचं असतं प्रत्येक संघाला. आता इथे चौधरी प्रयत्न करेन. आजच्या दिवसातील एक उत्कृष्ट झेल विशाल भोईरच्या नावी देखील आहे. काल देखील एकाने एक चांगली झेल पकडली होती. दोघांमध्ये थोडीशी चर्चा करू आम्ही, त्यानंतर तो अवॉर्ड जो आहे तो दिला जाईल, जो आम्हाला दीपेश नाईक बंट्या बैलाचे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून तो देण्यात आलेला आहे पारितोषिक. आता हिते चौधरीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल, मात्र एक से बढ़कर एक, एकाने 30 धावा बनवून आता दुसरा स्ट्राईक आलेला आहे तो म्हणजे योगेश. पहिला चेंडू षटकाला सुरुवात सोडून दिलाय. अगदी वाईटनं सुरुवात केली आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट चांगला सेट केला होता, मात्र संरक्षण करता आला नाही आहे. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 10 किंवा 12 धावा आल्या असत्या तर मॅच बनली असती. नाही, योगेश देखील थांबणार नाहीये. दोघांनीच आज चांगला क्रिकेट खेळलाय. आही चेंडू भरपूर दूरवर गेलाय षटकाराच्या स्वरूपात. जिल्ह्यात आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो आजवर धन्यवाद टेमघर डीजे. पाड्यानं. शंकर दादा झुकर यांचा शो आहे. त्यांनी जेवढा खर्च केलाय तर मग गोलंदाज देखील खर्च करतायत. खर्च आहे तो फिर चर्चा आहे ना, म्हणून तर आपण आकाश उर्फ बादशाहबाईची चर्चा केली. आपण चर्चेचा विषय बनलाय आज. मात्र त्याच्यासाठी मी एकच सांगेल, काही हरकत नाहीये. येणारी अजून एक मोठी स्पर्धा आहे, अजून एक वॉर्ड स्ट्रोक. आही चेंडू भरपूर दूरवर आणि अगदी मैदानाच्या बाहेर सामने एक गॅलरीमध्ये जाऊन झेल पकडली आहे त्या खेळाडूने, भूषण म्हात्रे, नो डाऊट. आजवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो धन्यवाद. आजवर टेमघर पाड्यानं. जाता जाता प्रेक्षकांचं मनोरंजन केलं भूषण म्हात्रेनं. मात्र आई फलंदाज आता हॅट्रिकच्या वर होता, मात्र त्याच्यावर ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकलाय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. अशा खेळाडूंचा टॅलेंट पाहायला मिळतो. मयूर पाटील आपण कालपासून पाहतोय. आर्यन चषकामध्ये अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळालं. जास्त करून तर षटकारांची आतिषबाजी झालेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 दिवसाची स्पर्धा आणि 200च्या वरती षटकार लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये. चौकार कमी, षटकार जास्त पाहतोय. अजून एक सनीचा मोठा फटका. काम 25 झालं का? यस, मॅच जिंकली इथे. अभिनंदन. आजवर टेमघर पाड्यानं हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमघर पाड्यानं. 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 धन्यवाद डीजे. तुम्हाला पुन्हा संधी देऊ आम्ही डीजे वाजवण्याकरता. मात्र या मॅचचं मॅन ऑफ द मॅच एकच नामी काफी आहे, सनी. आज वार जरी शुक्रवार आहे, मात्र सनीचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे. सनी ठरला मॅन ऑफ द मॅच. लागोपाठची ही तिसरी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पटकवलेली आहे. विराट चोरगे आपल्याशी पुन्हा एकदा संपर्क साधतायत, जुडतायत. नाही, काही हरकत नाही. मात्र सनी आपण टॉस करू. फायनलचं मॅचचं टॉस असेल, 5 षटकांचा मॅच असेल. आपण या कॅप्टनने देखील यायचं आणि सनीने देखील यायचं. आणि दुसऱ्या बाजूला यश 11 सावेंद्र टीमचे कॅप्टन. टॉस बॉक्समध्येच फायनलचा टॉस होईल आणि तो टॉस करण्याकरिता आपण या स्पर्धेचे आयोजक जे आहेत त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉस आणि अगदी योग्य तो वेळ मिळालेला आहे फायनल करिता. पहिल्यांदा भिवंडी नगरीमध्ये आणि या क्रीडांगणावर आपण पाहतोय. आणि आयोजन कमिटी थोडेसे पट्ट्या जे आहेत त्या थोड्याशा आखण्याचा प्रयत्न करा आपण. संदीप जुकर, संदीप पाटील, काही हरकत नाही. तुम्ही दोघांनी अफाट मेहनत घेतली आहे. तुमचे जे आयोजक आहेत मुख्य ते सांगतात आम्हाला. पट्ट्या वगैरे बघून घ्या आपण. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. सनी आलेला आहे व्यासपीठावर.
खऱ्या अर्थाने सर्वप्रथम ट्रॉफी देऊया आपण आणि ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे त्यांनाच आपण विनंती करूया की आपण ही ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. तुषार चौधरी यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. त्यांनीच ही स्पॉन्सर केली आहे. निशिकांत पाटील यांच्यामध्ये कोल्ड्रिंक्स आहे. शंकरदादा जुकर आपण ती कोल्ड्रिंक द्यायची आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर आमचे आर्यन जुकर ज्याच्या नावाने हा संघ खेळत आहे त्यांच्यामध्ये सेलिब्रेशनची कॅडबरीचा बॉक्स जो आहे तो आपण द्यायचा आहे. जयदा जुकर. अभिनंदन सनीने अतिशय चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. फायनल करिता सनी तुला खूप सारे शुभेच्छा असतील. नक्कीच कॅप्टनने आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. फायनलचा टॉस आपण इथे करणार आहोत. बालाजी स्पोर्ट टीम संघाचे कॅप्टन आलेले आहेत. यश 11 साविंद्र टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं. फायनलचा टॉस होईल आणि 5 षटकांचा फायनल होईल. लक्षात घ्यायचं आपण. इम्पॉर्टंट टॉस असणार आहे. जो संघ टॉस जिंकेल तोच फायनल जिंकेल असं माझं म्हणणं आहे. कारण की संध्याकाळचं क्षेत्र आहे. एखादा कर्णधार विचार करतो की मी टॉस जिंकलं तर बॅटिंग करेल. इव्हिनिंग वॉक आहे. पाहूया. मुश्किल आहे. 5 षटक मात्र वेळ योग्य तो वेळ आहे आपल्याकडे. यश 11 कॅप्टन. विजय पाटील. चला आपण टॉस करूया. या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जुकर, जयदाजी जुकर, तुषार चौधरी, विजय पाटील, मंगेश शेलार. आपण सर्वांनी टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे आणि आपल्या शुभ असतील आपण फायनलचा टॉस आपण करायचा आहे.